नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत आणि मला त्यांचे ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासूनचे अनेक अनुभव आहेत आणि त्याच्यामध्ये मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की त्यांच्या जीवनामध्ये देश आणि भारतीय याच्या व्यतिरिक्त अजून काहीही नाही आहे. त्यांना जे काही करायचं आहे ते फक्त देशासाठी करायचं आहे, देशवासियांसाठी करायचं आहे. एक उदाहरण सरदार वल्लभभाई पटेलांचं होतं की त्यांनी त्यांच्या मुलाला, त्या ज्यावेळेला ते उपपंतप्रधान आणि गृहमंत्री झाले, त्यांनी त्यांच्या मुलाला डाह्याभाई पटेलला सांगितलं की तू दिल्लीत येऊ नकोस, तू जर दिल्लीत आलास तर कामं घेऊन येशील, माझ्यावर प्रेशर येईल, माझा मुलगा आहे, न रहेगा बास न बजेगी बासरी. वल्लभभाई पटेलांचा मुलगा ते मंत्री असताना एकदाही कधी दिल्लीला आला नाही. तो राजकारणात होता, महापौर होता कर्णावतीचा. बिलकुल नरेंद्र मोदीजी तसेच आहेत. त्यांच्या परिवाराचं कुठेही इंटरव्हेन्शन, त्यांच्या परिवाराची कुठेही लुडबुड ही कधीही राजकारणात राहिली नाही. पंतप्रधान असताना कधी परिवार, त्यांचा भाऊ, बाकी नातेवाईक राहायला आलेत पंतप्रधान निवासात. पूर्वीचे पंतप्रधान विदेश यात्रांमध्ये आपल्या परिवाराला घेऊन जायचे. राजीव गांधींनी तर नेव्हीचा पूर्ण उपयोग करून 7 दिवसाची सुट्टी नेव्हीच्या खर्चावरती जाऊन लक्षद्वीपवरती केलेली होती. हे असलं कुठलंही चरित्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाही आहे. ते फक्त देशासाठी आहेत आणि परिवाराचं, त्या परिवारामध्ये सुद्धा अत्यंत साधेपणा त्यांनी, आपण सगळ्यांनीच पाहिलं की आईचा अंतिम संस्कार कसा साधेपणाने केला. मग लोकांनी खूप टीका-टिप्पणी केली की ते सगळा ड्रामा होता, पण त्यांना हे माहिती नाही, ज्यावेळेला त्यांचे वडील वारले तेव्हाही ते मोठ्या पदावरती भाजपच्या होते, पण त्यांच्या वडिलांचा अंतिम संस्कार देखील त्यांनी असाच साधेपणाने केला. आई वारली त्यावेळेला ते लगेच दुपारी मीटिंगला गेले. आणखीन त्यांनी वंदे भारतचं उद्घाटन केलं. ममता बॅनर्जींनी त्यांना विचारले, आपकी माँ गुजर गई है, फिर भी आप आए हो. तर त्याच्यावरती खूप टीका केली की हा सगळा ड्रामा आहे. पण त्यांना हे माहिती असलं पाहिजे, जेव्हा त्यांचे वडील गेले त्याही वेळेला ते संघटनेत कार्यकर्ते होते, सरकारमध्ये नसावेत, पण त्याही दिवशी त्यांनी ज्या संबंधित संघटनेच्या बैठका वगैरे केलेल्या होत्या. म्हणजे हा त्यांचा एक स्वभाव आहे, हे त्यांचं चरित्र आहे. किती सेन्सिटिव्ह हा माणूस आहे याची मी तुम्हाला काही जुनी उदाहरणं सांगतो. जसं 75,000हून अधिक उदाहरणं अशी घडली ज्यावेळेला मोदींनी 108ची जी ॲम्ब्युलन्स सेवा आहे ती प्रचंड ॲक्टिव्ह केली, मॉनिटर केलं की 108ला फोन गेल्यानंतर 15 मिनिटामध्ये ती पोचली पाहिजे. आणि याचा सगळ्यात मोठा उपयोग, तो जो इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट होता तो कमी होण्यात झाला गुजरातमध्ये. गर्भवती बायका, आयदर बाई मरायची, मूल मरायचं किंवा दोन्ही मरायचे. 75,000नी ती संख्या एकदम खाली आली. आणि गमतीत आम्ही म्हणतो की यमराजाचं आणि चित्रगुप्ताचं भांडण झालं. चित्रगुप्त म्हणाला की यमराजाला तुझं टार्गेट पूर्ण होत नाही आहे. यमराज म्हणतो माझं टार्गेट पूर्ण करतो मी, फक्त माझं टार्गेट गुजरातमध्ये मार खातं. मी तिकडे माणसाला उचलून नेण्यासाठी पोचतो, पण त्याच्या आधी मोदीची 108 पोचते आणि त्याचा प्राण वाचतो. तर मोदीच्या 108च्या पेक्षा वेगवान तो जो रेडा तू मला दिलेला आहेस, ते वाहन दिलंस तर मी माझं टार्गेट पूर्ण करीन. मजेची गोष्ट सोडा, पण हे सत्य होतं. इतकंच नाही तर एकदा त्यांनी पाहिलं की डिलिव्हरी झाल्यानंतर एक महिला आपल्या पतीच्या सायकलवर पाठी बसून चालली होती. अगदी लहानसं अर्भक होतं तिच्या हातामध्ये आणि सायकलवरनं उन्हात चालले होते. मोदींनी विचार केला की जर आपण गरोदर बाईला तिच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये आणायला ॲम्ब्युलन्स देऊ शकतो, तर मूल झाल्यानंतर तिला घरी पोचवायला का नाही देऊ शकत. आणि ॲम्ब्युलन्सचा ज्या वेळेला सायरन वाजतो त्यावेळेला नुसता तो आवाज ऐकल्यावर आपल्या छातीत धडकी भरते की आपल्या सोसायटीत, आपल्या गावात कोणीतरी आयदर सिरियस आहे किंवा काहीतरी दुर्घटना होते आहे. त्याच्यामुळे त्यांनी एक अशी गाडी चालू केली, तिचं नाव त्यांनी गुजरातमध्ये त्यावेळेला खिलखिलाट दिलं. आणि त्या गाडीचा ज्यावेळेला सायरन वाचायचा त्यावेळेला लहान मुलांचा हसण्याचा आवाज यायचा. म्हणजे गाववाल्यांना लक्षात यायचं की कोणीतरी नवीन पाहुणा घरी आलाय. आणि मूल झाल्यानंतर महिलेला तिच्या घरी पोचवण्याची व्यवस्था या माणसांनी केली. माझ्याशी चाललेल्या व्यक्तिगत गप्पांमध्ये ते म्हणाले की असंच मी प्राण्यांसाठी देखील केलेलं आहे की वेटरनरी व्हॅन जी आहे तिच्यात एक डॉक्टर, आणि तुमचा कुत्रा आजारी आहे, मांजर आजारी आहे, बैल आजारी आहे, गाय आजारी आहे, तर 15 मिनिटाच्या आत पोचली पाहिजे. प्राणी आहे म्हणून वेळेमध्ये तडजोड नाही,
ॲक्शनमध्ये तडजोड नाही. आणि त्यावेळेला त्यांनी मला एक शॉकिंग गोष्ट सांगितली की ते म्हणाले, सुनील तुला माहिती आहे मी काय करणार आहे याच्या पुढे, प्राण्यांच्या दाताचं रूट कॅनल देखील मी चालू करणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण नुसती कल्पना करा, एक माणूस किती संवेदनाक्षम प्राणी मात्रांमध्ये, त्याच्यामध्ये प्राणी मात्र आणि मनुष्याच्यात फरक नाही आहे. त्यांच्या स्मृती ज्या आहेत, मेमरी ही किती जबरदस्त, आणखीन काम करण्याचा आवाका किती प्रचंड आहे. रात्री 1-2 वाजेपर्यंत ते मीटिंगला वेळ द्यायचे आणि अनेक लोकांचे असे अनुभव देखील आहेत. माझा एक अनुभव आहे, एक मेघालयाची मुलगी, तिला एक वर्ष इंटर्नशिप BAMSची अखंडानंद आयुर्वेदिक विद्यालयामध्ये गुजरातमध्ये करायची होती. ॲक्च्युली तशी करायची असेल तर त्याला खूप हाय पॉवर हेल्प लागते, कारण ती मेघालयाची मुलगी होती आणि तिने कर्नाटकामधनं BAMS केलं होतं. तर ती कर्नाटकात तिला इंटर्नशिप करता येईल किंवा मेघालयात स्वराज्यात करता येईल, दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात करायला परवानगी नसते. ती तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकारांनी जर दिली तर मिळू शकते. प्रशासनाकडे प्रयत्न चालले होते पण होत नव्हतं. मी सरळ त्या मुलीला घेऊन मोदीजींसमोर उभा राहिलो आणि मोदीजींना म्हटलं की हीच ती मुलगी आहे जिच्याबद्दल तुम्हाला महिन्याभरापूर्वी सांगितलं होतं. त्यांनी कैलाशनाथनना माझ्यासमोर फोन लावला आणि सांगितलं, आपको 1 महीना पहले मैंने बताया था. तिकडनं ते काय बोलले मला माहीत नाही, पण मोदी असे रागाने म्हणाले, नाही नाही आज शाम तक मुझे रिझल्ट चाहिए, म्हणून खट्टन फोन ठेवून दिला आणि त्या मुलीला लगेच तिथे इंटर्नशिप मिळाली. आता इथपर्यंत त्यांचं काम संपलं होतं ना. पण मोदीजींनी त्या मुलीला विचारलं की तुला क्षारसूत्रांमध्ये रुची आहे का, तर ती म्हणाली आहे. मग त्यांनी माझ्यासमोर इंदुभाई दवे म्हणून एक खूप मोठे आयुर्वेदाचार्य आहेत अहमदाबादमध्ये, त्यांना फोन लावला. मैंने, इंदुभाई मुझे आपको एक बेटी देनी है, उसको क्षार सूत्र में रुचि है, तो आप उनको जरा पढ़ा दीजिए. तर ते इंदुभाई सुद्धा असे की ते मोदींना म्हणाले, कारण ते मोदींनी नंतर मला सांगितलं फोनवर, म्हणाले कि आप तो भेज देते हो लेकिन ये बच्चे सिंसियर नहीं होते हैं, ऐसा नहीं होना चाहिए, आपके नाम से आ रही है तो उसको कोर्स पूरा करना पड़ेगा. तो फोन ठेवल्यावर मोदींनी तिला सांगितलं, देख बेटी, अब मैंने उनको कहा है, तुमने हाँ कहा इसलिए अब आधे में नहीं छोड़ना, नहीं तो मेरी साख जो है खतरे में पड़ेगी, और मेरी नहीं, सुनील तुमको लेकर आया है तो उसकी भी साख खतरे में पड़ेगी. ती मुलगी म्हणाली, नाही मोदीजी मैं करूंगी म्हणून. याहीपेक्षा पुढची गोष्ट, त्यानंतर 4 वर्षांनी, वर्षभरात ते पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान झाल्यानंतर 3 वर्षांनी ते मेघालयाच्या प्रवासाला गेले. मेघालयाच्या प्रवासामध्ये कार्यकर्त्यांच्या एका बैठकीला संबोधन करत असताना तोपर्यंत ती मेलिता लिंगडो मेडिकल ऑफिसर झालेली होती मेघालयात, ती भेटायला आली. आता मोठी झाली, तिचं वजन वगैरे वाढलं होतं, जाडजूड झाली होती. तर मोदीजींनी लांबनं ती येताना पाहिलं, आणखीन म्हटलं की मोदीजी, ती म्हणाली, मेलिता तू इतनी मोठी कैसे हो गई. तर मेलिता वॉज शॉक्ड की 4 वर्षांपूर्वी हा माणूस मला 10 मिनिटं भेटला होता, त्यात त्यांनी माझं नाव ऐकलं होतं. नाव तर समजा आणखीन 1-2 वेळा नंतर इंदुबाईंकडनं वगैरे ऐकलं असेल, पण त्यांनी मला ओळखलं कसं. आता कुठल्याही व्यक्तीला तुम्ही भेटल्यावर जर सांगितलं, हो किती तुमची स्मृती किती छान आहे वगैरे, तर तो स्वतःच्या व्यक्तिस्तोमामध्ये काही क्षण मशगूल होऊन जातो ना, अरे नाही नाही वो ठीक आहे वगैरे असं काहीतरी करतो ना. नंतरच्या एका नॅशनल एक्झिक्युटिव्हमध्ये मी त्रिपुराचा प्रभारी होतो, मोदीजींना भेटलो, म्हणलं मोदीजी आपने 4 साल बाद मेलिता को कैसे याद रखा. ओ तुम छोड़ो, त्रिपुरा की क्या स्थिती है बताओ. म्हणजे त्यांना स्वतःचं कौतुक समोर केलेलं आवडत नाही. आणि बोलण्यासारखं मी तासनतास बोलू शकतो कारण माझे अनुभव आहेत, पण मी आणखीन एक उदाहरण त्यांचं सांगतो. ही इज ए व्हेरी गुड लिस्नर विच इज ए बेस्ट क्वालिटी ऑफ ए लीडर. मी असंख्य नेते भाजपामध्ये पाहिलेले आहेत, अनेक पक्षांचे पाहिलेले आहेत, त्यांचा ऐकण्याचा पेशन्स खूप कमी असतो. नाही नाही पटकन बोल काय आहे ते, किंवा नेते बोलत असतात आणि बाजूला TV चालू असतो आणि एकीकडे ते ब्रेकिंग न्यूजकडे बघत असतात आणि एकीकडे हां बोल हां बोल हां असं चाललेलं असतं. नरेंद्र मोदी तुम्हाला 5 मिनिट जर वेळ देतील तर ती 5 मिनिटं एक्सक्लुझिव्ह तुमच्यासाठी असतील, पूर्णपणे तुमच्यासाठी असतील. ते तुमच्या डोळ्यामध्ये डोळा घालून ते पूर्ण 5 मिनिटं पाहतील, तुम्हाला ऐकतील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये ते कुठेही TV बघणार नाहीत. तिसरी गोष्ट, ते कुठलाही फोन कॉल अटेंड नाही करणार अनलेस अँड अंटिल पंतप्रधान आहेत, खूप प्रचंड काही ना काहीतरी घटना घडली.
अदरवाईज एव्हरीथिंग कॅन स्टॉप फॉर हिम. त्यांच्यासाठी थांबू शकतात, ते मोबाईल नाही ठेवत. त्यांचा पीए देखील डिस्टर्ब करायला तोपर्यंत येत नाही जोपर्यंत अपॉइंटमेंटची वेळ ओव्हर एक्सीड नसेल झालेली. 5 मिनिटाची 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, बरीच लोक वाट बघतात, तर एकदा फक्त तो येऊन सांगेल की साब चिठ्ठी देईल की हा माणूस बसलेला आहे. आणि मग मोदींनी सांगितलं ठीक आहे. तर ठीक आहे म्हटल्यावर तो पुन्हा येणारही नाही. मग ते 5 मिनिटाची 45 मिनिटं झाली. कारण त्यांना जर त्या व्यक्तीचं बोलणं महत्वाचं वाटलं, देशाच्या हिताचं, त्यांची स्तुती आणि त्यांचं स्तोम नव्हे, देशाच्या हिताचं वाटलं, पार्टीच्या हिताचं वाटलं, तर ते नक्की त्याचा वेळ एक्सटेंड करतात. हा माझा अनुभव आहे. आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती अशा लोकांना भेटी दिलेल्या आहेत. आणि भेटी ज्यांनी घेतल्या आहेत त्यांना हा अनुभव आलेला आहे की तो वेळ एक्सक्लुझिव्ह त्यांच्यासाठी असतो, त्याच्यात डिस्टर्बन्स नसतो. शांतपणे ऐकून घेतात. एखादा मुद्दा पटला नाही तर लगेच तिकडच्या तिकडे एक घाव दोन तुकडे नाही करत, ऐकतात. आणि जर खूप आवश्यक असेल सुधारायचं तर शेवटी जाताना ते करेक्शन करतात की हे तुम्ही म्हणतात हे तितकंसं खरं नाही आहे, त्याच्यामध्ये हे बदल आहे. तर असे त्यांचे स्वभावाचे काही गुण आहेत जे मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांना सांगावे. सर, मोदीजींबाबतचा एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला नेमकं त्यांच्याकडून काय शिकता आणि काय कोणती गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी? मोदीजी आणि मोदीजींसारखे हजारो स्वयंसेवक ही संघाच्या बैठकीतनं निघालेले, संघाच्या धाटणीमधनं तयार झालेले लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांचं असलेलं प्रशिक्षण आणि आमचं असलेलं प्रशिक्षण, या प्रशिक्षणात काही फरक नाही आहे, वेगळं नाही आहे. पण जसं तो शास्त्रीय प्रयोग आहे की वेगवेगळ्या धातूंचे समान वस्तुमानाचे गोल तुम्ही जर एकाच टेम्परेचरमध्ये उकळवलेत आणि ते मेणावरती टाकलेत तर त्यांची खोली आतमध्ये जाण्याची वेगवेगळी असते, कारण ग्रहण करण्याची क्षमता वेगवेगळी असते. तर मोदींनी मला असं वाटतं की संघाचे संस्कार संघाकडनं आणि त्यांना जे मेंटर्स, वकील साहेब असतील किंवा अन्य अनेक मोठे लोक, पूजनीय गुरुजींना ते मेंटर मानतात, असे अनेक मेंटर्स त्यांना देऊन त्यांच्याकडनं मिळालेल्या गोष्टी ते प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ती जी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विचार आणखीन व्यवहार याच्यामध्ये जितकी कमीत कमी गॅप असते तितका तो माणूस अधिक मोठा होतो आणि नावारूपालाही येतो आणि लोक त्याला देवत्वाकडे घेऊन जायला सुरुवात करतात. आज जर सगळ्यांना असं दिसत असेल किंवा विरोधी पक्षांना त्याचं फार जळफळाट होत असेल तर त्यांनी अंतर्मुख होऊन बघावं आणि विचार करावा की हा माणूस इतका मोठा प्रवास करतो, आणखीन जगाचा प्रवास करून पोचतो आणि ह्याला जेटलॅग नाही, ह्याला झोपायचं नसतं, हा सरळ जाऊन कोविडच्या मॅनेजमेंटची लगेच बैठक काय घेतो किंवा सेंट्रल विस्टा प्रोजेक्टला जाऊन भेट काय देतो, कुठपर्यंत त्याचं मॉनिटरिंग काय करतो, कुठेतरी पूर येऊन गेलाय तर डायरेक्ट विदेशात येऊन बंगलोरला लँड होणार आणि तिथे जाऊन पूर परिस्थिती पाहायला जाणार. हा जो झपाटा आहे कामाचा, हा माझ्यामध्ये जो होता तो दुप्पट किंवा तिप्पट जर झाला असेल तर त्याचं क्रेडिट मात्र मी मोदीजींना देईन.